हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ आहे आपला फॅब्रिक पेंटिंगविषयी. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फॅब्रिक पेंटिंगविषयी थोडीशी माहिती देणार आहे. तर इथे बघा, ही फॅब्रिक पेंटिंगची डिझाईन आहे. तर अगोदर कसं ट्रेंड होतं की ब्लाऊज पूर्ण भरलेले असायचे, आरी वर्क निघालेलं होतं, पूर्ण असं म्हणजे ब्लाऊज जास्त हेवी वर्क केलेलं असायचं. ते कसं अगोदर ट्रेंड निघालं होतं, त्याचप्रमाणे आता फॅब्रिक पेंटिंगचं ट्रेंड निघालेलं आहे. आपलं फॅब्रिक पेंटिंग म्हणजे हे आपले जे ब्लाऊज पीस असतो, फॅब्रिक असतं, त्याच्यावर पेंट करून आपल्याला हवी ती डिझाईन आपण काढू शकतो. कुठली पण डिझाईन, गोलगळ्याला असो, बोटनेक असो, किंवा कुठलाही जसं आरी वर्कला असायचं त्याचप्रमाणे आपण आता ही फॅब्रिक पेंटिंगने डिझाईन करू शकतो. आणि खूप इझी आणि खूप पटकन होते आणि दिसायला पण खूप छान अट्रॅक्टिव्ह असते. आपल्या साडीच्या कलरनुसार, कॉम्बिनेशननुसार आपण आपल्या ब्लाऊजला खूप छान सुंदर असं डिझाईन करू शकतो. तरी पण हा पण ब्लाऊज तसाच आहे, फॅब्रिक पेंटिंगनेच केलेला आहे. आणि या ब्लाऊजला बघा, वन साईडला असा पूर्ण फ्लावरने डिझाईन केलेला आहे. या ब्लाऊजची साडी पोपटी कलरची आहे आणि खूपच छान कॉम्बिनेशन आहे पिंक आणि पोपटी कलरचं. तर इथे बघा, तर अशा प्रकारे पूर्ण बोटनेकचा पॅक ब्लाऊजला आहे आणि त्याला वन साईडला फ्लावर घेतलेले आहेत आणि हाताला पण याच्या फ्लावर आहेत. तर खूप छान दिसत आहे हा ब्लाऊज. तुम्हाला फॅब्रिक पेंटिंगविषयी माहिती होती का नाही ते कमेंट करून सांगा. आणि हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला, आवडला का नाही ते पण कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.